मोठा फटका आपण बोलू शकतो। सकाळच्या पहिल्या तासाभरात चांगली आघाडी घेतली होती यादवांच्या आरजेडीची आघाडी 72 वरून थेट आता 33 वर खाली आली आहे। 17 जागांवरच्या आघाडीवरून काँग्रेस आता फक्त 5 जागांवर आलेली आहे। आघाडीचे आकडे अजून घटल्यास महाराष्ट्रासारखीच स्थिती होईल आणि बिहारमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता होऊ शकणार नाही। आरजेडी 33 आणि काँग्रेस 5, डावे 7 आणि व्हीआयपी 2 हा आकडा फक्त 47 वर जाऊन पोहोचलेला आहे। आणि दुसरा आकडा जर पाहिला तर छप्पर तोड मतदान हे फक्त काही एनडीएलाच झालेलं आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। 9% मतदान इथे वाढलं होतं। तेजस्वी यादव सगळ्यात मोठा फटका तेजस्वी यादवांना 1200 मतांनी पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादव जे बिहारचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते आरजेडीचे ते तेजस्वी यादव आपल्याच परंपरागत मतदारसंघामध्ये 1200 मतांनी पिछाडीवर आहेत। 2015 पासून ते या मतदारसंघात आमदार आहेत आणि आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। तरुण वर्ग त्यांच्याकडे खेचला जाईल असं म्हणण्यात येत होतं, मात्र त्यांना निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आपण पाहूयात। राघोपूर मधून तेजस्वी यादव 1273 मतांनी पिछाडीवर। तर तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत। राघोपूर हा परंपरागत मतदारसंघ आहे लालू प्रसाद यादवांचा आणि तिथे तेजस्वी यादव खरं तर हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र आता ते 1273 मतांनी पिछाडीवर आहेत। त्या जसं महाराष्ट्रामध्ये चित्र होतं की मोठमोठे दिग्गज अशाच प्रकारे त्यांचे इमले कोसळले, त्याचप्रमाणे तेजस्वी यादव आपण पाहतोय की 1273 मतांनी पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादवांची आता धाकधूक वाढलेली आहे। पक्ष वाचवायचा की आपली जागा वाचवायची हा प्रश्न तेजस्वी यादव यांच्या समोर असेल। तेजस्वी यादव सुरुवातीपासूनच खूप कमी मतांनी आघाडीवर होते आणि आता तर ते 1273 मतांनी पिछाडीवर आहे। 3 फेऱ्या झालेल्या आहेत। 3 फेऱ्यानंतरची ही आकडेवारी समोर आलेली आहे। यामध्ये भाजप 81, जेडीयू 82, एलजेपी 22 तर काँग्रेसने फक्त 5 जागी आघाडी घेतलेली आहे आणि आरजेडी फक्त 33 जागी सध्या आघाडीवर आहे। तर तेजस्वी यादव विरुद्ध भाजपचे सतीश कुमार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपचे सतीश कुमार या ठिकाणी आघाडीवर आहेत। खरं तर लालू प्रसाद यादव यांचा परंपरागत मतदारसंघ आहे। 2015 पासून इथे तेजस्वी यादव हे निवडून येत आहेत। हॅट्रिक करणार होते ते या निवडणुकीमध्ये, मात्र तिसऱ्या फेरी अखेरीस तेजस्वी यादव 1273 मतांनी पिछाडीवर आहेत। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लालू प्रसाद यादवांचे दोन्ही पुत्र या ठिकाणी पिछाडीवर आहेत। असाच जर धक्का बसला लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला तर मात्र पुढे त्यांचं राजकारण अत्यंत कठीण असणार आहे। बिहारमध्ये तेजस्वी प्रणला बिहारकरांची पसंती दिसत नाहीये। संकल्प पत्राला पसंती दिसते। तेजस्वी प्रणमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या, यामध्ये मोफत वीज असेल, जर सत्ता आली तर 20 महिन्यात मात्र प्रत्येक घरात सरकारी नोकरी अशा घोषणा तेजस्वी यादव यांनी केल्या होत्या, मात्र ते काही जनतेपर्यंत पोहोचूच शकलं नसल्याचं चित्र आहे। तिथे जेडीयू नितीश कुमार यांची जेडीयू 80 पर्यंत पोहोचले, भाजप 81 आणि आता बिहार मधला